नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला। हॉटेलमध्ये जसा खातो तशाच चवीचा पनीर मसाला आपण घरी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। तर 300 ग्रॅम आपण इथे पनीर घेतलेला आहे। तर मी अशा पद्धतीने थोड्याशा मोठ्या याच्या फोडी करून घेतलेल्या आहे। तुम्ही हवा असल्यास थोड्याशा छोट्या सुद्धा करू शकता। तर सगळ्यात अगोदर आपण पनीर इथे मॅरिनेट करून घेणार आहोत। तर याच्यावरती आपण इथे पाव चमचा हळद पावडर घातली, अर्धा चमचा याच्यामध्ये लाल तिखट घातलं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। हलक्या हाताने अशा पद्धतीने पनीरवरती मसाला व्यवस्थित असा कोट करून घेऊया। अशा पद्धतीने आपण जर अगोदर पनीर मॅरिनेट करून घेतलं तर खूप छान अशी चव लागते भाजीला। तर अशा पद्धतीने आपण इथे पनीर मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आता आपण हे तेलावरती फ्राय करून घेऊया। तर तुम्ही हवा असल्यास तुपामध्ये सुद्धा हे फ्राय करू शकता। तर आता इथे पॅन मध्ये मी तेल ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण संपूर्ण पनीर घालून घेतलेलं आहे। एक 2-3 मिनिटांमध्ये छानपैकी आपण हे फ्राय करून घेऊया। जास्त वेळ लागत नाही फ्राय करण्यासाठी आणि जास्त वेळ करायचं सुद्धा नाही। मध्यम गॅस ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती आपण आता छानपैकी ते फ्राय करून घेतले। तुम्ही कलर बघू शकता पनीरचा मस्त असा क्रिस्पी कलर आलेला आहे। आता तेलामधून आपण हे पनीर काढून घेऊया। तर आता जे काही पॅन मध्ये तेल शिल्लक आहे याच्यामध्ये आपण मसाला देखील फ्राय करून घेणार आहोत आणि भाजी पण ह्या तेलामध्येच आपण बनवून घेणार आहोत। तर तुम्ही हवा असल्यास पनीर इथे तुम्ही तुपामध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता गॅस आपण पुन्हा फुल केलेला आहे। इथे मी 4 कांदे मध्यम आकाराचे उभ्या साईज मध्ये असे कट करून घेतलेले आहेत। आता हा कांदा आपण तेलामध्ये घालून घेऊया। अशा पद्धतीने पनीरची भाजी जर केली तर अगदी आपण हॉटेलमध्ये खातो तशाच चवीची भाजी आपण घरी बनवू शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीने ते पण। तर गॅस इथे मी फुल ठेवलेला आहे। फुल गॅसवरती कांदा आपण आता छानपैकी इथे हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घेऊया। तेलामध्ये गॅस फुल ठेवायचा आहे म्हणजे अगदी पटकन होतो। तर तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर बदललेला आहे। व्यवस्थित असा एकत्र करून घेतल्यानंतर आपण आता हा काढून घेऊया। अशा पद्धतीने कांदा अगोदर आपण तेलामध्ये फ्राय करून घेतला की भाजीला खूप छान अशी चव लागते। तर आता तेल निथळून कांदा आपण एक ताटामध्ये काढून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने कांद्याचा कलर झालेला आहे। एक ताटामध्ये काढून घेतलाय। आता ह्याच तेलामध्ये आपण इथे काही लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर मी 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 3 ते 4 तुकडे इथे मी अद्रकचे घेतलेले आहेत। ते सुद्धा आपण 1-2 मिनिटांसाठी तेलामध्ये छानपैकी एकत्र करून घेऊया। हलकासा याचा कच्चापणा जाऊपर्यंत परतवून घेऊया। तर लसूण आणि आलं देखील आपण आता तेलामधून काढून घेतलेला आहे। ह्याच ताटामध्ये काढून घेतले। आता मसाला थंड होतोय आपला कांदा लसूण आणि अद्रक तोपर्यंत आपण इथे टमाटे घेतलेत। मध्यम आकाराचे 2 टमाट्याच्या फोडी करून घेतल्यात। आता मिक्सरला याची प्युरी करून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने पाणी न टाकता टमाट्याची प्युरी आपण करून घेतलेली आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेला कांदा अद्रक आणि लसूण घालून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि याचं देखील वाटण तयार करून घेऊया। गॅसवरती आपण आता दुसरी कढई ठेवून घेतली आणि पॅन मध्ये जे काही तेल शिल्लक होतं ते आपण या कढईमध्ये घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घालून घेतलेत। कच्च्या मसाल्यामध्ये आपण तेजपत्ता घेतलाय, दालचिनी घेतली, हिरवी विलायची घेतली, ठेचून घालून घेतली, मसाला विलायची फोडून घालून घेतली, 2-3 लवंगा 2-3 मिरे असे कच्चे मसाले आपण घालून घेतल्यानंतर 1 मिनिटभर परतून घेतले की याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी आपण घालून घेतलेली आहे। एकत्र करून घेऊया कारण की आपण टमाटे कच्चेच घातले होते त्याच्यामुळे सुरुवातीला आपण इथे टोमॅटोची प्युरी घालून घेतली। आता ती 2-3 मिनिटांसाठी परतवून घेतली की कच्चे मसाले घालून घेऊया। तर कच्च्या मसाल्यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर घालून घेतली, लाल तिखट घालून घेतलं, हळद पावडर घालून घेतली आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे। छानपैकी एकत्र करून घेऊया। तर बघा एकत्र करून घेतलेला आहे। मसाल्याचा कलर हलकासा बदललेला आहे। 2-3 मिनिटं परतवून घ्यायचं चांगला टमाट्याचा कच्चापणा जाऊपर्यंत आणि नंतर आपण आता याच्यामध्ये जे कांदा लसूण आणि अद्रक जे वाटून घेतलं होतं तो मसाला याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। तो मसाला घालून घेतल्यानंतर छानपैकी एकत्र करून घेऊया। गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती आपल्याला हे छानपैकी मसाला संपूर्ण परतवून घ्यायचा आहे। तर बघा छानपैकी आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि मसाल्याच्या भांड्यामध्ये जे थोडासा मसाला शिल्लक होता त्याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी घालून घेतलं। आता ते व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आणि छानपैकी हा संपूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे।
तर तुम्ही बघू शकता मसाला इथे मी मध्यम गॅसवरती छानपैकी परतवून घेतला। मसाल्याचा कलर देखील बदललेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता गॅस मी इथे बंद केलेला आहे। आपण याच्यामध्ये दही घालून घेऊया। तर छोटे 4 चमचे इथे मी दही घेतलेला आहे। दही आपण याच्यामध्ये घालून घेऊया। तर दही घालताना गॅस बंद करायचा आहे, म्हणजे दही फुटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे गॅस बंद करायचा आणि नंतर याच्यामध्ये दही घालून घ्यायचं। छानपैकी एकत्र करून घेऊया। तर बघा आपण व्यवस्थित असे एकत्र करून घेतलेलं आहे। आता गॅस आपण पुन्हा सुरू करूया आणि हे तेल सुटेपर्यंत पुन्हा आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचे। तर आता मी इथे गॅस सुरू केलेला आहे। आता आपण हे व्यवस्थित असं सारखं मिक्स करत राहूया। गॅस बंद करायचा आणि नंतर याच्यामध्ये दही घालून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपण आता हा मसाला संपूर्ण एकत्र करून घेतलेला आहे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। एकत्र करून घेऊया। मसाल्याला छानपैकी तेल सुटले अशा पद्धतीने मसाला आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा, म्हणजे भाजी खूप छान चवदार देखील होते आणि भाजीला खूप छान अशी तरी देखील येते। आता याच्यामध्ये आपल्याला भाजी किती बनवायची त्यानुसार आपण पाणी घालून घेऊया। तर पाणी घालताना मसाल्यामध्ये नेहमी गरमच पाणी घालून घ्यायचे, म्हणजे भाजीची चव अजिबात बिघडत नाही। तर याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे। जास्त पातळ न करता आपण थोडीशी घट्टसर ठेवूया, ही भाजी मसाल्यामध्ये खूप छान लागते। तर आता पाणी घालून घेतल्यानंतर छानपैकी उकळी काढून घेतलेली आहे मी भाजीला। मध्यम गॅसवरती उकळी काढून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पनीर घालून घेऊया। तर तरी देखील खूप छान आलेली आहे आणि रस्सा देखील बघू शकता तुम्ही दाटसर आहे। अजून आपल्याला पनीर घालून घेतल्यानंतर कमी गॅसवरती 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी छानपैकी शिजवून घ्यायची, त्याच्यामुळे अजून याचा मस्त असा मसाला तयार होईल आणि भाजी घट्ट होईल। पनीरच्या वड्या आपण आता याच्यामध्ये घालून घेतलेले आहे। पनीर घालून घेतल्यानंतर 5-6 मिनिटांसाठी आपण आता गॅस कमी करू आणि भाजी छानपैकी शिजवून घेऊया। भाजीला तुम्ही बघू शकता मस्त तरी आलेली आहे। अशा पद्धतीने आपण आता भाजी शिजवून घेऊया। 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि अगदी कमी गॅसवरती आपण ही भाजी छानपैकी शिजवून घेतली। मस्त मसाला तयार झालेला आहे। गॅस आता बंद करूया। तर पनीरची भाजी आपली इथे तयार झालेली आहे। एकदम मस्त चमचमीत अशी ही भाजी तयार झाली आणि बनवायला आपल्याला जास्त वेळ देखील लागलेला नाही। मस्त तरी देखील आलेली आहे आणि मसाला देखील खूप छान असा तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पनीरची भाजी नक्की बनवून बघा। बनवायला खूपच सोपी आहे, झटपट देखील होते आणि अगदी आपण हॉटेलमध्ये खातो त्याच चवीची भाजी आपण घरी बनवतो। तर अशी एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।